1,00,000 रुपये घेतले. अजून बी ते लोन झाले, सगळं झाले. आता म्हणतात की पैशाची रिक्वायरमेंट पाहिजे. साहेब अक्षरशः माझा परिवार, मला आता आत्महत्या करायची वेळ आली साहेब. ते लोक फक्त मुंबईला आहेत, ते दरवेळी साहेब पैशाचीच मागणी साहेब. पण अच्छा नको अच्छा. नको करून टाकले साहेब त्यांनी. माझे परिवार आहे साहेब, 3 पोरं आहे साहेब, काम गेलं. एक माझा वडील गेला त्यांच्यामुळे साहेब. त्यांना दवाखाना दाखवला नाही साहेब, पण त्यांना जेव्हा मागे तेव्हा पैसे दिले. त्यांनी आयफोन मागितला, आयफोन दिला त्यांना. आता ते पुण्याला होते, पुण्याहून मुंबईला गेलेत. आता त्यांना बोललो मी मुंबईला येऊन जाळून घेतो. या साहेब करा तमाशात, तुम्हाला जो करायचं ते करा. अच्छा अच्छा. मला सांगा, लोन कोणी घेतलंय? मी घेतलेलं साहेब. किती लाखाचं? साहेब मला त्यांनी पहिले स्टार्टिंगला 12 लाखाचं बोलले, नंतर त्याला वडिलाचं फायनान्स इन्शुरन्स करून काहीतरी 31 लाख केले. हा. मग काल तर आता ते म्हणले मला एक 80,000 रुपये तुम्ही द्यायचे संध्याकाळी जर लोन आलं तर. म्हणलं साहेब 80 लाख रुपये देतो, पण ते उद्या लय प्रॉब्लेम आहे. लोकांचं कर्ज काढले 10% मी, मला द्यावं लागेल. आता म्हणतात की सर लय प्रॉब्लेम आला ना, असं आलं. आता त्यांची रिक्वायरमेंट लय मोठी वाढली, असं आले साहेब. 8 महिने झाले साहेब, ते खेळवायचेच काम आहेत त्यांचे. अच्छा अच्छा. आणि हे लोन कुठं घेतलेलं तुम्ही? पुण्यामध्ये आपलं मल्टिपल फायनान्स आहे ना, हा. त्यांच्यापासून घेतलेलं. पहिले एक परिमल फायनान्स मधनं तिवारी म्हणून होता, त्याच्यापासून घेतलं. तो एक साहेब कुठे गेला काय माहित. त्याच्यापाशी बी साहेब 1,80,000 रुपये त्यांनी बी घेतले, आणि त्याचा फोनच बंद आहे. आणि जो मध्यस्थी पोरगा आहे माझा मित्र विनोद मेडके, हा. हा तो आहे. पण हा जय सातपुते आहेत, तो साहेब तो आता साहेब दररोज 2 दिवसाला साहेब त्याची 30,000 20,000 रिक्वायरमेंट आहे की साहेब झाले पैसे पाठवतो, तुमचं लोन होऊन जाईल. अच्छा चालतंय, घ्या त्याला लाईन वरती घ्या. हा 2 मिनिटं साहेब. लाईन वरती घ्या तुम्ही. हो, त्याचा व्हॉट्सअपवर कॉल लागतो तुम्हाला, मी व्हॉट्सअपवर करतो आणि त्याला लाईनवर घेतो. तुम्ही कधी भेटलात का त्या व्यक्तीला? नाही, माझा मित्र जो आहे ना विनोद मेडके, हा तो भेटला. त्याने मला आधार कार्ड बी पाठवलंय त्या जय सातपुतेने. हा हा. हा. तर साहेब आज 8 महिने झाले साहेब. त्याला सांगतोय सर माझा वडिलाचा पाय कट झालाय, मला दवाखान्याला पैसे नाही सर, तुम्हाला पाठवतोय मी पैसे. आता उद्या माझा वडिलाचा 40 वय आहे. अजून बी जर हे लोक पैशाचीच रिक्वायरमेंट करतात सर. भाड्याने राहतो, जिथं राहतो तो मालक बी घराच्या बाहेर हाकलायला आता काढतोय साहेब. चालतंय, ठीक आहे. लाईन वरती घ्या, बघतो मी, सांगतो तुम्हाला दुसरा मार्ग. ठीक आहे सर. त्यांना व्हॉट्सअपवर त्यांना कॉल करतो, मग तुम्हाला लाईनवर घेतो. नाही नाही, कॉन्फरन्सला घ्या डायरेक्ट. त्या व्हॉट्सअप जाऊन त्या खड्ड्यात त्याला तो साहेब त्याचा तसा कॉल लागतच नाहीये. सांगा, नंबर सांगा मला. ब्लॉक केला असेल नंबर सांगा मला. 2 मिनिटं साहेब. एट 4 मराठीत सांगा. 84 884 हा 217 217 62 62 446. 446. एक मिनिट, लागला की लाईन वरती घेतो. कॉल चालू ठेवा. हा हा. एक मिनिट. हा, तसा कॉल लागत नाही. व्हॉट्सअपवरच साहेब चॅटिंग. बायकोचं आहे तेवढं सोनं बिनं सगळं घाण केलं, त्याला सांगतोय बी. अच्छा, सांगा नंबर. 84 84 217 217 62 62 446. 446. 1 2 3 4 5. ओके. नाव काय याचं? जय सातपुते. जय सातपुते का? हा, तुम्हाला मी व्हॉट्सअप प्रॉपर तुमचं नाव? जैनुद्दीन जहांगीर शेख. काय? जैनुद्दीन जहांगीर शेख. जैनुद्दीन का? हा, तुम्हाला मी व्हॉट्सअपवर सर मी हाय पाठवलाय पण तुम्हाला. जैनुद्दीन शेख ना? हा अच्छा, एक मिनिट. हा, चालेल, कॉल बॅक करतो तुम्हाला. हा हा हा. कॉल लागत नाही त्याचा. हॅलो, हा हा कॉल लागत नाही त्याला. पैसे काय टाकू नका. तुम्हाला मी नंतर फोन करतोय जरा. हा, जयंतीमध्ये आहे मी. हा चालेल साहेब. किती लाखाचं लोन होतं तुमचं ते? आता त्यांनी 31 लाखाचं केलं, इन्शुरन्स आणि माझा ITR ते सगळं धरून. 31 लाखाचं लोन, RTI ते धरून किती? ते ITR चे पैसे आणि वडिलांचे इन्शुरन्सचे पैसे असे धरून, म्हणजे त्यांनी लोन माझं फिक्स केलंय 22,84,000. अच्छा अच्छा, चालेल. ते याला देऊ नका तुम्ही 1 रुपया पण. हा, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर हे केलंय. मी तुम्हाला सगळं डिटेल पाठवतो पाहिजे तर सगळं. हो, चालतंय. मी निवांत झालं तुम्हाला फोन करतो. हा हा चालेल साहेब. कारण काय मॅटर समोर जाऊन मिटवावं लागेल. सांगतो मी भाऊंना वगैरे तिथे जाऊन. हा चालेल साहेब. ओके.